कथा आहे एका तणाची. त्यानं सोक्रेटिसला विचारलं की ज्ञान कसं मिळेल. सोक्रेटिसनं त्या तणाला नदीजवळ नेलं. दोघेही नदीत उतरले, नदीत चालू लागले. जेव्हा पाणी गळ्यापाशी आलं तेव्हा सोक्रेटिसनं त्या तणाचं डोकं पाण्यात दाबून ठेवलं. श्वासासाठी प्राणवायू मिळाल्यामुळे तो तण अक्षरशः तडफडू लागला. काही क्षणानंतर सोक्रेटिसनं त्याला सोडून दिलं. पाण्याबाहेर पडल्यावर सोक्रेटिसनं तणाला विचारलं, डोकं पाण्याखाली असताना तुला सर्वात जास्त कशाची गरज भासली होती. तण म्हणाला, मला श्वास घेता यावा याची गरज होती. सोक्रेटिस म्हणाले, अगदी बरोबर. पाण्यात असताना तुला ज्या तीव्रतेनं प्राणवायूची गरज भासली त्याच तीव्रतेनं तुला ज्ञानाची आस लागेल, तेव्हाच तुला ज्ञान प्राप्त होईल. अगदी याचप्रमाणे जेव्हा तुमच्या आयुष्यातला अडथळा दूर करण्याची तीव्र इच्छा तुमच्या मनात असेल तेव्हा तुमचा विजय निश्चित असतो. तुम्हाला खरोखरच मनःशांती, मनाची स्थिरता हवी असेल तर यापासून तुम्हाला कुणीच रोखू शकणार नाही. तुमच्याशी कोणीही अन्यायानं वागत असो किंवा तुमचा बॉस कितीही कठोर असो, या सगळ्या गोष्टी निरर्थक ठरतात. तुमच्यातली मानसिक व आध्यात्मिक शक्ती जागृत होताच मला आयुष्यात नेमकं काय हवंय हे तुम्हाला स्पष्टपणे जाणवू लागतं. राग, तणाव, ईर्ष्या आणि नकारात्मक भावना या लुटारूंना तुमच्या मनःशांतीच्या, स्वास्थ्याच्या आणि आनंदाच्या संपत्तीवर दरोडा टाकू देऊ नका. विचार आणि ध्येय यांचा ताळमेळ जुळताच तुम्हाला इतर लोक, बाहेरच्या जगातल्या बातम्या आणि घटना मुळीच हलवू शकत नाहीत. शांती, समृद्धी, स्वास्थ्य आणि उत्साह हेच तुमचे जीवनध्येय आहे. तुमच्या अंतर्मनात शांतिगंगा वाहत असल्याची अनुभूती घ्या. लक्षात ठेवा, विचार हीच ऊर्जा आहे. या ऊर्जेच्या बळावरच तुम्ही कृपा, उत्साह आणि शांती यांची निवड करा.